पगार वेळेवर न मिळत असल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी पगार वेळेत न मिळाल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन पुकारलंय। या आंदोलनामुळे आता शहरातील कचरा व्यवस्थापनावर मोठा परिणाम झालाय। अनेक भागांमध्ये स्वच्छता सेवा आता ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे। घनकचरा विभाग आणि कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले 400 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेत काम थांबवलंय। अनेक महिन्यांपासून पगार वेळेवर मिळत नसल्यामुळे कर्मचारी नाराज होते। वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासनाकडून ठोस उपाय मिळाले नाही आणि त्यामुळेच शेवटी या कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। या आंदोलनाचा आता परिणाम शहरातील स्वच्छतेवर झालाय। अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नागरिकांमध्ये सुद्धा यामुळे नाराजीचं वातावरण पसरलंय। दरम्यान कामगार संघटनांनी प्रशासनाला तातडीने पगाराचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे आणि जर यावर लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर आंदोलन अधिक करण्याचा तीव्र इशारा देखील दिलाय। महानगरपालिका प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा मनसेकडून सुद्धा देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता यावर काय निर्णय घेतला जातो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।